इटलीमध्ये एक कंपनी होती मिटेनी फॅक्टर नावाची. तर ती असं केमिकल बनवायची की त्याच्यातून जे केमिकल बाहेर पडायचं ते एका सांडपाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये जाऊन मिसळायचं. त्यामुळे तिथे आजूबाजूला जे लोक राहत होती त्यांच्या ब्लडची जेव्हा टेस्ट केली गेली तर त्याच्यामध्ये PFAS नावाचं केमिकल, ज्याला म्हणतात फॉरेवर केमिकल. तर ह्याला फॉरेवर केमिकल का म्हणतात? तर हे केमिकल ज्या कशामध्ये मिक्स होईल त्याच्यातून तुम्ही नष्ट सुद्धा करू शकत नाही. तुमच्या ब्लडमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये जरी गेलं तरी तुम्ही त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. इटली हेल्थ डिपार्टमेंट या केमिकलचा घटक आपल्या बॉडीमध्ये किती अलाउड आहे? तर 8 नॅनोमीटर पर ml एवढंच अलाउड आहे. पण आश्चर्याची गोष्ट, गव्हर्नमेंटने तिथल्या आजूबाजूच्या लोकांची जेव्हा वर्करची टेस्ट केली तेव्हा हे प्रमाण किती मिळालं माहितीये? 8 नाही, 10 नाही, 100 नाही, 200 नाही, तर 91,000 पर ml एवढं ब्लड मध्ये ते मिळालं होतं. तर त्याच्यामुळे तिथल्या 3.5 लाख लोकांना या केमिकलने बाधा झाली होती. आणि या केमिकलमुळे त्यांना स्किन रॅशेस, त्यांच्या DNA मध्ये चेंज, त्यांची पूर्ण बॉडी पॉइझनस झाली होती. लोकांचं आयुष्यमान, तिथल्या लोकांचं आयुष्यमान हे कमी कमी झालं होतं. तिथल्या लोकांच्या हेल्थवर इफेक्ट झाला होता. त्यामुळे तिथल्या गव्हर्नमेंटने एक स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली होती आणि तिथली कंपनी ही बंद पाडली होती. ती जी लोक कामाला होती त्या लोकांना सरळ सरळ जेलमध्ये पाठवलं होतं. तर इतकी स्ट्रिक्ट ऍक्शन इटली मधल्या गव्हर्नमेंटने घेतली होती. पण ही जेव्हा कंपनी बंद पडली तेव्हा तिथली मशिनरी यांचे ऑप्शन झालं आणि ऑप्शन मध्ये एका कंपनीने तिथली मशिनरी ही विकत घेतली. त्या कंपनीने ही मशीन विकत घेतली. त्या कंपनीचं नाव आहे विवा लाईफ सायन्स. आणि ही विवा लाईफ सायन्स कुठे आली माहितीये? आपल्या इंडियामध्ये आहे. इंडियामध्ये कुणी विकत घेतली? तर इंडियामध्ये त्याची एक सबसिडियरी आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक. आणि ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक आपल्या महाराष्ट्रामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मध्ये येऊन पोहोचलेली आहे. आणि जर का ही कंपनी आपल्या लोटे MIDC मध्ये, आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये जर आली तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना याचा इफेक्ट पडणार आहे. तिथल्या ब्लड मध्ये, पाण्यामध्ये, तिथल्या फूड मध्ये, सगळ्यांमध्ये हे केमिकल मिसळणार आहे. पण हे केमिकल कसलं आहे? फॉरेवर केमिकल आहे, जे तुम्ही कुठल्याही पद्धतीने नष्ट करू शकत नाही, कुठल्या औषधाचा परिणाम सुद्धा होऊ शकत नाही. आणि आपल्या लोटे MIDC मध्ये येणार आहे. पण अजून कुठल्याही पॉलिटिशियनचा याला विरोध झालेला नाही. कारण का? आपल्या कोकणकरांच्या जीवाला काही किंमतच नाही ना. ही व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. या कंपनीला शक्य तितका विरोध करा.